प्रत्येक काम सुरू झाल्यानंतर आठवड्याने आपल्याकडे मोजमाप केलं जातं. मोजमाप यासाठी की एकूण मजुरांचं काम किती झालं, त्यांचे कष्ट किती आहेत आणि त्यांचा मोबदला किती मिळणार, मजुरीचे दर कसे लावायचे, हे सगळं ते गणित मांडायचं आहे. आणि हे कसं मांडलं जातं हे समजून घेणं आवश्यक आहे, कारण आपल्याला मजुरी बरोबर मिळते की नाही हे आपल्याला त्यावरनं लक्षात येईल. कमी मजुरी मिळणे, चुकीची मजुरी मिळणे, उशिरा मजुरी मिळणे, ह्या सगळ्यासाठी मोजमाप ही प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. ती आता समजून घेऊया. मोजमाप ही रोजगार हमी या योजनेत सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोष्ट आहे की मोजमाप जर व्यवस्थित झालं तर तुम्हाला जो मजुरांना तो रोज द्यायचा आहे तो रोज व्यवस्थित पडतो. आणि तो कसा पडतो हे सुरुवातीला मजुरांना पण समजावून सांगितलं पाहिजे. आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी तयार होतात. जेव्हा एखादं काम ग्रामपंचायतला पंचायत समितीला तयार होतं तेव्हा त्या सुरुवातीला त्या ठिकाणचा जिओ टॅग हा फोटो काढावा लागतो. पण त्र्यंबकेश्वर किंवा इतर बऱ्याच ज्या ग्रामपंचायत आहेत त्या ठिकाणी टीओंची संख्या बरीचशी कमी आहे किंवा एकाच वेळे बऱ्याचशा ठिकाणी कामं सुरू होतात. आणि या कामामुळं काय होतं की त्या ठिकाणची जिओ टॅग करणं त्याच वेळास म्हणजे एकाच वेळा त्या टीओ या लोकांना जमत नाही. मग अशा वेळेस आम्ही काय की आमच्या खालीच्या पट्ट्यातील जे रोजगार सेवक आहेत त्यांना बरेच वेळेस प्रगती अभियानच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण दिलं की त्या जागेचे जिओ टॅगिंग कसं करायचं ह्या गोष्टी शिकून घेतल्या. आता आम्ही स्वतः रोजगार सेवक त्या ठिकाणचे कामाच्या ठिकाणी जाऊन जिओ टॅग करून घेतो आणि त्या कामाला सुरुवात होती. आता महत्त्वाचं काम जिओ टॅग झाल्याशिवाय पुढचं काम सुरू होत नाही. आता ह्या महत्त्वाचा मुद्दा हा क्लिअर झाल्यामुळे सगळ्यात कामं जरा जास्त म्हणजे सुलभ व्हायला लागले आहेत. कामाला सुरुवात कशी करायची, सुरुवातीला तिथे एक मोठा बंधारा होता. त्याच्यामध्ये काम काढलं जवळपास 150 ते 200 लोक कामावरती उपस्थित होते. त्यांना सुरुवातीला खड्डा जो आपण एक नमुना खड्डा म्हणून सांगतात या पद्धतीने नमुना खड्डा करून दिला. मग त्यांना सांगितलं का एवढं तुम्ही खोदलं तर तुम्हाला तेवढा रोज पडेल. असं सगळं समजून सांगितल्यानंतर मग त्यांनी कामाला सुरुवात केली. जवळपास ते 4 हप्ते काम पुरलं म्हणजे एका मजुराला जवळपास 24 दिवस आणि त्याची मजुरी स्टेट बँकेमध्ये जमा होत होती. मजुरांना जी मजुरी भेटायची ना 297 रुपये ते ही पूर्वी 15 दिवसात मजुराच्या अकाउंटला यायची. आता 6 महिने होऊन जरी तरी मजुराची पेमेंट होऊ शकत नाही. मजूर आमच्यावर राखतो, हा फसून येतो, आमचा पगार होत नाही. मग अशा पद्धतीने आम्ही मजुरांना सांगितलं भाऊ आमचं काम नाही हे वरून शासन पगार टाकेल तेव्हा तुलाही भेटेल ना आम्हाला 6 महिने झालेत पण आम्हाला काय अजून पेमेंट भेटला नाही. त्याची प्रोसिजर करावं लागते. प्रोसिजर प्रमाणे मेजरमेंट जर समजा केलं त्यांनी 10 बाय 10चा खड्डा खणला किंवा 2 बाय 2चा खड्डा खणला तर 6 रुपये MRGS मधून त्याला मजुरी भेटते. आणि तो खड्डा बुजवून त्याच्यावर रोप लागवड करून तो त्याला खड्डा कमीत कमी 17 रुपयाला पडतो एक खड्डा. पण मग आम्ही त्याला 297 रुपयेच हजेरी देऊन टाकतो. एकतर्फी हजेरी द्यायची व त्याचे ते काम करून आणि तो निघून जायचा. किंवा खड्डे खोदायचे काम असले तर मग आम्ही 25 प्रमाणे कॅल्क्युलेशन करून जर समजा 297ची मजुरी असेल तर त्याला 25 खड्डे किंवा 12 खड्डे खोदायचे. जे खड्ड्याचे मेजरमेंट असेल त्या पद्धतीने त्याला आम्ही मजुरी आणि एस्टिमेट देऊन टाकायची. त्याला तशा पद्धतीने तो काम करायचा. खड्डा 1.5 बाय 1.5चा राहिला तर 1.5 बाय 1.5च्या खड्ड्याला 6 रुपये. मग 6 35 30 खड्डे खणले तर त्याच्या हिशोबाप्रमाणे समजा मेजरमेंट करायचे आणि त्याला सांगायचे 15 किंवा 12 खड्डे जोडीला तू खण आणि केव्हाही निघून जाय तुझ्या कामावर.
पण तो त्याच्या कालांत सकाळी याचा 9-10ला 12 वाजेपर्यंत खटं खोलून नवरा बायकोने जायचं, 297 रुपयाचं काम झाल्यावर काम करायचं आणि तो नंतर निघून जायचा कामावर. मोजमाप नाही केला तर मग तो सांगायचा हे आपल्याला किती काम करावं लागतील, याचं बा पैसे उरवले. तर तसं म्हटलं नाही, 297 वर आम्हाला मंजुरी देता येत नाही. तर मग जो 6 दिवसाचे पैसे होते 1782 रुपये त्यांना आम्ही एकूण मजुरी देऊन टाकली हप्त्याची. म्हणजे तुमचा गाळ किती आहे सगळं त्या गाळावरती पूर्ण एस्टिमेट अवलंबून असतं. साधारण 3 ते 4 लाखापर्यंत तुम्हाला गाळ काढण्याचं कामही मिळू शकते. आणि हे काम साधारण तुम्हाला समजा 75-70 मजूर असले तर ते तुम्हाला 2-3 हप्ते काम मजुरांना ते मिळू शकते. याच्यामध्ये दगडी बांध आहेत, गाळ काढण्याचं काम आहे, सपाटी करण्याचे आहे. तर पत्रक हे दरवर्षी चेंज होत असतं आणि त्याच्यानुसार ती मजुरी फी चेंज होत असते. परंतु हे सगळ्या गोष्टी त्या मजुरांना पण माहिती पाहिजेत आणि जो रोजगार सेवक आहे किंवा इतर ते टीओ आहेत यांनी पण त्या मजुरांना समजून सांगितलं पाहिजे की इतकं काम केलं म्हणजे तुम्हाला इतकी मजुरी मिळते. आणि या संपूर्ण कामाचं समजा एखादं काम सुरू केलं आणि गाळ काढायचं, तर सुरुवातीला त्या मजुरांना समजून सांगितलं पाहिजे की हे 3 लाखाचं काम आहे, हे तुम्ही एवढे दिवस केलं तर तुम्हाला एवढे पैसे मिळू शकतात. अशा गोष्टीमुळं की मजुरांच्या मनामध्ये जी शंका तयार होते की एवढे पैसे होते ते गेले पुढं काय, ह्या बाकीच्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या त्यातून कमी होऊन मजूर पण वेळेवर काम करतो आणि काही अडचणी राहत नाही. तुमचे किती मजूर आहेत? आमचे मजूर 30-40 निघले होते. पूर्ण महिला होत्या आणि पुरुष काय 10 होते. तर त्याने काय केलं, अगोदर कामाला लावलं, पहिल्या दिवशी कामाला लावलं, मोजमाप केलं सवय. दुसऱ्या दिवशी कामाला कसं लावलं, पूर्ण 40ला 40 मजूर एकाच साईडला ठेवले त्याने. मग पुन्हा लगेच त्याने काय केली, मोजमापणी केली आणि लगेच सांगले की बा एका बाईला 40-45 रुपये रोज पडला. मग नंतर मी लगेच आता प्रगती अभियानमध्ये काम करत असल्यामुळे मी सांगितलं ताईला फोन करून लगेच विचारलं की ताई काम तर सुरू केलं पण महिलांना मजूर 40 रुपये मिळत आहेत. मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, 40 लोक एकाच जागी न लावता 10-10 लोकांचा असा ग्रुप करा, ग्रुप करून त्यांना कामाला लावा. मग तसं सांगितल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी तसं केलं. तर तसं केल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, मॅडम लोक कामच करत नाहीत ग्रुपनं, मग याला वाटते त्यानं करावं, त्याला वाटते त्यानं करावं, असं करतात, हे ग्रुप करू नका तुम्ही, जाऊ द्या, इतका रोज पडायला यायचं देऊन टाका. तर मी म्हणलं नाही आता ग्रुपनं करू द्या, 10-10 बघूत, उद्या मोजमाप करून बघूत किती यायला रोज मिळते. ते पुन्हा त्याने काम केलं, पुन्हा त्याने मोजमाप केलंच नाही दुसऱ्या दिवशी. मग पुन्हा 8 दिवस तसंच काम केलं त्यांनी, सतत काम करत राहिले. तर पुन्हा त्यांना जरा चांगला रोज पडला, म्हणजे जे शेतात रोज पडत होता तेवढा रोज त्यांना पडला. म्हणजे सतत पाठपुरावा करत राहिल्याने ते मजुरापर्यंत ते काम पोहोचले. ज्यावेळेस ते मेजरमेंट घेण्यासाठी टीओ त्या ठिकाणी येतो तेव्हा स्वतः मजूरच म्हणतो की जाण्या येण्याचं तुम्ही वाहतुकीचं भाडं लावलं का, किती लांब उंचावरती माती नेऊन टाकली त्याचं भाडं लावलं का, असं सगळ्या त्या गोष्टी सांगतो. त्याच्यामुळं जो मजुरांना जो रोज पाहिजे तो तेवढ्या प्रमाणात पण पडतो. आणि जे टीओ आहे तांत्रिक अधिकार त्यांना पण माहिती आहे की या मजुरांना पण माहिती आहे की आपण कोणते रेट लावले आहेत आणि काय सगळं म्हणजे वाहतुकीसाठी किती रेट आहे, दगड असेल, मुरुम असेल, त्या गोष्टीचा काय रेट धरला जातो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रगती अभियानच्या माध्यमातून शिकलो आणि त्यामुळे त्यांना पण सांगितलं. आणि त्याच्यामुळं मग ते जे रोज आता 293 रुपये मिनिमम जो रोज आहे तर तो रोज पडण्यासाठी मजुरांनी किती काम केलं पाहिजे हे आम्ही मजुरांना पण ट्रेनिंगच्या वेळेस सांगतो. आणि त्यांना पण असं की काम करताना कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, म्हणजे एका मजुरानं किती काम केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रशिक्षणातून रोजगार हमीच्या माध्यमातून त्या मजुरांना प्रगती अभियानाने शिकवल्या आहेत.